कोण पाहिजे तुला? भूक लागली, काहीतरी खायला मागव ना. व्हेज नॉन व्हेज काय पण चालेल आपल्याला. काय चाललंय? कोण पाहिजे तुला? चल निघ घराबाहेर निघ. जरा मागे मागे. पोरग आहे ते, नवीन आहे, लहान आहे, सवय नाही त्याला. तू तुझ्या बापाला बोल, तो ओळखतो मला. काय म्हणतोस तू त्याला? भाऊ भाऊ. हा भाऊला बोल. राहिलं मीच बोलवतो. भाऊ. ए अरे कुठे चाललाय? आत नका जाऊ. भाऊ. भूतबीत दिसलं की काय? दुर्गा पाहिली ना? सांगितलं होतं आत नका जाऊ. अरे बाप रे, डॅशिंग, रुबाबदार, तडफदार. तुमचीच वाट बघतो. मोठी भरायची नाही तिला, पदरच नाही. या भाऊ या. तू काय करतोयस इथे? निघ इथून, निघ. बस रे. बोललो होतो, सांगितलं होतं ना की तुझा बाप ओळखतो आपल्याला. हे बघ, तुझा माझा काही संबंध नाहीये, तू निघ. तेच सांगायला आलोय. तुमचा आणि आमचा काय संबंध? ठरलं होतं ना आपलं. मी तुमच्या कामात येणार नाही, तुम्ही माझ्या कामात यायचं नाही. तरी पण तुझी ही सून दुर्गा समाजसेवेची चाड लागली तिला. माझ्या कामात ढवळाढवळ करते, बिघडवते ते काम. हे भाऊ, आपल्याला पटत नाही, सांगतोय आता. दुर्गा बोलला ना मला, तुला माझा कोपच दाखवते. शिवा 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 थांब. शिवा थांब. हिरोपंथी इथे ना तुझ्यावरती. त्या तांदळाचं काय झालं माहितीये? सोडलाय त्याला. शिवा आशू यार, शिवा त्याची हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्याला धमकी द्यायची? भाऊंना धमकी दिली त्याने. तू आधी शांत हो, ओके? आणि भाऊंचा विचार नको करू. भाऊंनी असल्या 1000 धमक्या ऐकल्या तरी ते आज उभेत ना. अरे पण त्याने तुलाही धमकी दिली, उद्या उठून तुझ्या कामात लुडबुड केली तर? करणार तो, 100% लुडबुड करणार. आता त्याला तो CEO मिळालाय. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे तू पण फसणार? अगं आपलं काय ठरलंय? संकट तुझ्यावर आलं काय माझ्यावर, आपण दोघंही एकत्र सामोरं जायचं. काय करायचं ते करू दे त्याला, मी आहे ना तुझ्या सपोर्टला. अरे पण तो आता जास्त ताकद लावेल. अगं तो लावणारच आहे. हे बघ, म्हणूनच आपण शांतपणे विचार करून काम करणं गरजेचं आहे. पुढचं पाऊल आपण शांतपणे उचलायचं. आम्ही तेच ठरवलं होतं शाळेत की शांततेत गोष्टी करूया, पण आता तो जे वागतोय ना त्यामुळे शांततेत होईल असं वाटत नाहीये. शिवा झालं पाहिजे, त्याचे खूप सारे सपोर्टर्स आहेत. आपण क्लेव्हरली विचार करून काहीतरी करणं गरजेचं आहे. हे बघ शिवा, आपण या सगळ्यामध्ये आपल्याबरोबर खूप साऱ्या लोकांना गुंतवलंय. त्या लोकांना ह्यामुळे त्रास नाही होता कामा, बरोबर ना? आपण शांत होणं गरजेचं आहे. शांत. अरे माझ्याकडे खरंच वेळ नाहीये, सॉरी. अरे काय करतोय? जाऊ दे मला. मला खरं सांग, तू चंदनवर चिडली की नाही? अरे तुम्ही सगळे असे मागे का लागताय? अगं कोण तुम्ही? तुला चंदन काही बोलला का? बघ तुझं काही नाही, तो खूप चांगला मुलगा आहे. कशाला उगाच चिडते त्याच्यावर? मी नाही चिडलीये त्याच्यावर, मला प्लीज चावी दे. मग काय झालंय? आम्ही बघितल्या तुमच्यात काहीतरी राडा झालाय. त्याने पण हेच विचारलं, काय झालं? हे बघ, मला कुणाच्याही मध्ये यायचं नाही. तू कोणाच्याही मध्ये नाहीयेस, तुमची फक्त चांगली मैत्री आहे. हो पण त्याच्या बायकोला नाही वाटत ना तसं. तुला दिव्या भेटली? मला सांग ती काय बोलली तुला?
अगं भाई तिचं ऐकू नको, ती तशीच आहे. हो पण ती त्याची बायको आहे ना शेवटी, मग कसं नको ऐकू. हे बघ बोल शिवा, आता काय आणि कसं करायचं? तर त्यांच्या ओळखी पण खूप जास्त असतील ना, म्हणजे वरपर्यंत ओळखी असतील. आणि त्यांना एक्सपोज करायचं म्हणजे आपल्याला एकदम फुल प्रूफ प्लॅन करावा लागला असं मला वाटतं. होय शिवा, ते मंडळाची माणसं त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खबरी सगळीकडे आहे. आपल्याला जे काय करायचंय कोणाला कानो खबर कळता कामा नाही. अरे हो अप्पर, बरोबर आहे, पण हे सगळं आपण करणार कसं ते तर सांग. सुमडीत करायचं म्हणजे त्यांना काहीच माहित नसेल ना, तेव्हाच त्यांचं भांड फोडायचं. काय कळलं नाही काय म्हणजे काय डोक्याला शॉर्टच बसला. जरा माझ्या भाषेत बोल ना जरा काय. शिवा एक मिनिट, मी एकदा ट्राय करतो भाई. शिवाला काय बोलायचं माहितीये का, आपण त्यांना त्यांच्याच प्लॅन मध्ये फसवायचा. अरे कसं पण, अरे कसं पण. हा, त्यांना वाटेल आपण त्यांना नडतोय, पण आपण काय करायचं, मीडियाला घेऊन आतमध्ये घुसायचं भाई. पण ते आपल्याला ओळखतात ना, आपल्याला ओळखतात ते. बरोबर. आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, बहुत पहुंचे उनकी, हाँ पकडे जाएंगे. नसकुंडी आहे यार. अरे नसपुंडी काय, तेच तर मला कळत नाहीये ना, नेमकं आत घुसून सगळं कसं बाहेर काढायचं. कारण तयारी तर त्यांनी पण केली आहे.